सुकं चिकन करणार आहोत. त्याकरता हे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याकरता मी मोठे 3 टोमॅटो असे उभे कापून घेतलेले आहे. अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. थोडेसे पुदिन्याचे पत्ते, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कांदा खोबऱ्याचा मसाला घेतला आहे, बॅडगी मिरचीचा, आणि थोडंसं हळद घेतली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. शाजिरे, लवंग आणि काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र थोडंसं, आणि कांदे तळून घेतलेले आहे. आणि घरचं दही, घट्ट दही ताजं घ्यायचं आहे. आणि ते लवंग, तमालपत्र, चिकन टाकून घेतो. मीठ टाकून देतो. तुम्ही टाकून देतो. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतो आहोत आपण. टमाटे पण टाकून घेतो. कोथिंबीर टाकून घेतो. आपण चांगलं परतून घेऊया. चिकनला पाणी सुटतंय. एक 5 मिनिटं आपण झाकून ठेवून परतणार आहोत. शिजवून घेतलाय आपले टमाटे वगैरे, मसाले. टमाटे एकदम व्यवस्थित जाळ झाले. छान चिकन पण बरंचसं शिजून झालेलं आहे. तर आपण कांदा, लसूण, खोबऱ्याचा मसाला घातला आहे, बॅडगी मिरचीचा. आपण परतून घेणार आहोत. तळलेला कांदा होता तोही टाकून घेतला. आपण दही टाकून घेणार आहोत. आपण व्यवस्थित परतून घेऊन याला आणखीन एक 10 मिनिटासाठी बारीक गॅसवरती तळून टाकणार आहे. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. सुक्कं चिकन आपण सर्व करून घेणार आहोत. सुक्कं चिकन सर्व केलेलं आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि